नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचे संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटली की गणितामध्ये आपल्याला विविध घटकांचा सराव होणं गरजेचं आहे आणि सराव करण्यासाठी आपल्याला विविध परीक्षा किंवा टेस्ट चाचण्या सोडवण्याचा सराव करावा लागतो। या ठिकाणी आपण एक अशी महत्त्वपूर्ण ऑनलाईन टेस्ट घेऊन आलेलो आहे आणि त्या घटकाचं नाव आहे संख्याज्ञान आणि संख्याज्ञानावरील दुसरी ऑनलाईन टेस्ट आहे। आपण ही जर ऑनलाईन टेस्ट सोडवू इच्छिता तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ऑनलाईन टेस्टची लिंक दिलेली आहे। त्या लिंकच्या आधारे आपण ही ऑनलाईन टेस्ट सोडवून घ्यावी। बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्याज्ञान या घटकावर विविध परीक्षांमध्ये 2 ते 3 परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। या घटकाचा सराव होणे खूप आवश्यक आहे। येथे घेतलेले सर्व प्रश्न प्रकार हे परीक्षेत येतातच आणि हे प्रश्न सोडवणे आपल्याला सर्वांना अनिवार्य आहे। पूर्ण जर टेस्ट आपल्याला पूर्ण करायची असेल आणि टेस्ट सोडवण्यासाठी आपल्याला 30 मिनिटाचा कालावधी असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, संख्याज्ञान या घटकामधील जे 20 प्रश्न आपण या ऑनलाईन टेस्टमध्ये घेतलेले आहे, त्या ऑनलाईन टेस्टमधील पहिला प्रश्न आपण इथे बघूया आणि त्यांचे स्पष्टीकरण काय उत्तरे असतील ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन टेस्टमधील पहिला प्रश्न बघूया की 1 ते 60 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? व्हॉट इज द सम ऑफ ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 60? 1 पासून 60 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक या क्रमावर असलेल्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे आणि 1 पासून सुरू होणाऱ्या कितीही नैसर्गिक संख्यांची पुढे जर आपल्याला बेरीज विचारली असेल तर या सूत्राचा आपण वापर करावा। n गुणिले n + 1 / 2 या सूत्राचा वापर आपण करायचा। या सूत्राचा वापर करून आपण 1 पासून सुरू होणाऱ्या कितीही पर्यंतच्या संख्यांची बेरीज अगदी 2 सेकंदात काढू शकतोय। तर या ठिकाणी n ची किंमत काय असेल तर n ची किंमत म्हणजे 1 पासून 60 पर्यंत जेवढ्या संख्या आहेत तेवढी n ची किंमत म्हणजे एकूण संख्या 60 आहेत म्हणून 60 n ची किंमत असणार गुणिले कंसामध्ये n + 1 म्हणजे 60 + 1 61 भागिले 2 या ठिकाणी करायचे। त्यानंतर अतिसंक्षिप्त रूप देऊया। बे एके बे, बे त्रिके 6 आणि 0 जसाच्या तसाच म्हणजे 30 गुणिले 61 आपल्याला इथे करायचे आहे आणि 61 गुणिले 30 केले तर आपल्याला उत्तर मिळेल हा 0 जसाच्या तसाच 3 एके 3 आणि 3 6 18 म्हणजे बघा 1830 हे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक दुसरा 0 1 3 4 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती? व्हॉट इज द स्मॉलेस्ट ऑड नंबर फॉर्म बाय यूजिंग द डिजिट्स 1 0 3 4 5 ऑल ॲट वन्स? प्रत्येक अंक आपल्याला एकदाच वापरायचे आहे आणि सर्वात लहान विषम संख्या तयार करायची आहे। मग सर्वात लहान संख्या तयार करत असताना छोटे अंक आधी लिहायचे म्हणजे सुरुवातीला आपल्याला 1 लिहावा लागेल, दुसऱ्या क्रमांकाला 0, मग 3, नंतर 4 आणि नंतर 5। आता बघा तयार केलेली ही संख्या विषम आहे का ही सर्वप्रथम बघून घेणे म्हणजे एकक स्थानचा अंक 5 आहे म्हणजे याचा अर्थ असा ही तयार केलेली लहानात लहान संख्या विषमच आहे म्हणजे हा पर्याय आपल्याला निवडता येईल। 10,345 पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघूया की 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 10च्या पटीत नसणाऱ्या किती संख्या आहेत? बघा नसणाऱ्या संख्या काढायच्या आहेत म्हणजे सर्वप्रथम 10च्या पटीतील संख्या जर आपण काढल्या तर 10 20 त्यानंतर 30 40 50 60 70 80 90 आणि शेवटची आहे 100। ह्या 10च्या पटीतील संख्या आहेत आणि ह्या 10च्या पटीतील एकूण 10 संख्या आहेत म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण 10च्या पटीतील 10 संख्या येतात म्हणजेच उरलेल्या ज्या संख्या असतील ते 10च्या पटीत नसणाऱ्या संख्या असतील। 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या 100 आहेत आणि त्यापैकी आपण जर 10 वजा केले तर 10च्या पटीत नसणाऱ्या संख्या मिळतील 90। पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघूया। 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकक व दशक स्थानचे अंक समान असणाऱ्या संख्या किती? म्हणजे एकक स्थानचे अंक व दशक स्थानचे अंक दोन्ही समान असायला पाहिजे। उदाहरणार्थ पहिला एकक स्थानचा अंक 1 असेल तर दशक स्थानचा पण अंक 1च असायला पाहिजे। अशा पद्धतीच्या संख्या किती आहेत? तर पहिली संख्या 11 आपल्याला मिळते, दुसरी संख्या मिळते 22, तिसरी संख्या 33, नंतर 44, नंतर 55, त्यानंतर 66, त्यानंतर 77, 88
आणि लास्ट नंबर आहे 99 आणि अशा संख्या मोजल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण संख्या मिळतात 9 ज्याच्या एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक सारखा असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया। 76च्या आधी येणारी 9वी समसंख्या कोणती? बघा इथे दिलेली संख्या जी दिलेली आहे ती 76 आहे आणि 76च्या आधी म्हटलेली आहे म्हणून वजाबाकीचा चिन्ह लिहायचा, नंतरची म्हटली तर प्लस लिहायचा आणि आधीची विचारली म्हणून आपण मायनस लिहिलं आहे। येणारी 9वी समसंख्या विचारली आहे आणि प्रत्येक समसंख्येमध्ये 2चा फरक आहे म्हणून 9 गुणिले 2 म्हणजे दुप्पट करावे लागेल आणि दिलेली संख्या सम आहे, विचारलेली संख्यासुद्धा सम आहे, त्याच्यामुळे -1 करण्याची गरज नाही आहे। याचं जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला इथे मिळेल 76 वजा 9 दुने 18 आणि 18 वजा करूयात तर 16 मधून 8 गेले तर विद्यार्थी मित्रांनो 8 उरले, त्यानंतर 7 मधून हे 1 आणि 1 2 उरले तर इथे उरले मित्रांनो 5 म्हणजेच आपल्याला ती संख्या मिळते 58। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघूया। 6वा प्रश्न 2 8 5 4 हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? इथं 6 अंकी संख्या आपल्याला तयार करावायची आहे। आपल्याला 4च अंक इथे दिलेले आहेत 2 8 5 4 आणि या अंकाचा वापर करून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करावायची आहे म्हणून आपण मोठ्यात मोठा अंक पुन्हा पुन्हा लिहूया। एकूण 4 अंक आहेत म्हणजे 3दा आपल्याला 8 लिहिता येईल, त्यानंतर 5, त्यानंतर 4 आणि नंतर 2 ही सर्वात मोठी 6 अंकी संख्या या अंकांपासून आपल्याला तयार करता येईल। या संख्येच्या हजार स्थानचा अंक इथे विचारण्यात आलेला आहे म्हणून एकक, दशक, शतक आणि हजार म्हणजे हजार स्थानचा जो अंक आहे तो आहे 8 आणि 8 हा हजार स्थानी आहे म्हणून त्याची 8000 ही स्थानिक किंमत होत आहे। आपल्याला फक्त अंक विचारला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया। प्रश्न क्रमांक 7 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आता बघा मित्रांनो 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची म्हणजेच 5वी त्रिकोणी संख्या इथे काढायची। मग कुठलाही त्रिकोणी संख्येचा पाया जर दिलेला असेल तर कशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढायची ते लक्षात घेऊन घ्या। त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र आहे 5 पाया आहे म्हणून 5च्या पुढची संख्या ही गुणाकारात लिहायची म्हणजे 5च्या पुढे 6 आहे म्हणजे 5 गुणिले 6 भागिले 2 करायचे। या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप दिलं बे के बे, बे त्रिके 6, 3 गुणिले 5 केले तर आपल्याला इथे मिळतात 15 म्हणजेच 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या म्हणजेच 15 म्हणजेच 5वी ही त्रिकोणी संख्या आहे। पुढचा प्रश्न 8वा प्रश्न बघूया। पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाही? इथे जोडमूळ संख्यांची जोडी आपल्याला विचारलेली आहे आणि 1 ते 100 पर्यंत जर आपण विचारात घेतलं तर एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत, त्यापैकी आपल्याला जोडी नाही आहे असा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। तर आपल्याला 3 आणि 5चा विचार केलं तर इथे 2चा फरक आहे आणि दोन्ही मूळ संख्या आहे म्हणजेच ह्या दोन्ही मूळ संख्या जोडमूळ संख्या आहेत। त्यानंतर 11 आणि 13चा विचार केलं तर ह्या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत कारण यांच्यामध्ये 2चा फरक आहे आणि दोन्ही मूळ संख्या आहेत। त्यानंतर 71 आणि 73चा विचार केलं तर यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे आणि ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणून आपल्याला यांना जोडमूळ संख्यांच्या जोड्या म्हणता येईल। परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये विचारात घेतलं तर या दोघांमध्ये 2चा फरक नाही, हा एक मुख्य कारण म्हणता येईल। आणि दुसरी गोष्ट की या दोन्ही मूळ संख्या नाहीत, 51 ही 17च्या पाड्यात येते त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही मूळ संख्या नाहीत, जोडमूळ संख्या नाहीत असं आपल्याला म्हणता येईल। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघूया। खालीलपैकी पूर्ण वर्ग असलेली संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इज अ होल स्क्वेअर नंबर? खालीलपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या आहे हे लक्षात घ्या। या ठिकाणी 45 हा कोणाचाही वर्ग नाही, त्यानंतर 125 जर विचारात घेतलं तर हा सुद्धा कुठल्या संख्येचा वर्ग नाही। 400 हा वर्ग संख्या आहे, 400 हे 20चा वर्ग आहे म्हणजे 20चा वर्ग बरोबर 20 गुणिले 20 बरोबर आपल्याला मिळते 400 म्हणजे 400 ही 20चा वर्ग आहे म्हणून वर्ग संख्या 400 आहे हे आपल्याला म्हणता येईल। प्रश्न क्रमांक 10 बघूया। पुढील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स हॅज द लोएस्ट प्लेस व्हॅल्यू ऑफ 4? खालीलपैकी कोणत्या संख्येमध्ये 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? पहिला पर्याय जर बघितलं तर इथे 4 आहे म्हणजे स्थानिक किंमत या ठिकाणी झाली 4000,
त्यानंतर दुसरा जर पर्याय बघितला हा 10,000 स्थानी आहे, म्हणजे 4ची स्थानिक किंमत झाली 40,000. तिसऱ्या पर्याय जर आपण बघितले 4 हा शतक स्थानी आहे, म्हणून या ठिकाणी 4ची स्थानिक किंमत 400. आणि या ठिकाणी जर बघितलं 4 हा दशक स्थानी आहे, म्हणजेच इथे 40 आपल्याला स्थानिक किंमत मिळेल. आणि आपल्याला सर्वात कमी स्थानिक किंमत पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. 1 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज किती? बघा, 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आपल्याला 2 प्रकारे काढता येतं. ते 2 प्रकारे कसं? सर्वप्रथम आपण संख्या काढून घेऊया. समसंख्या 1 ते 20 पर्यंतच्या, तर 2 पहिली संख्या मिळते, त्यानंतर 4, मग 6, 8, 10, त्यानंतर 12, 14, 16 आणि 18, शेवटची 20. अशा एकूण ह्या 10 संख्या मिळतात विद्यार्थी मित्रांनो. आणि या 10 संख्यांची बेरीज या प्रश्नामध्ये विचारलेली आहे. परंतु एक लक्षात घ्या, यांची बेरीज काढायला या पद्धतीने आपण जर गेलो तर कमीत कमी आपल्याला 1 ते 2 मिनिटाचा कालावधी लागेल. म्हणून अशा प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते सर्वप्रथम बघून घेऊया. इथे आपण यांची किंमत सर्वप्रथम काढून घेऊया. n म्हणजे काय? तर एकूण समसंख्या, जितक्या समसंख्यांची बेरीज करावायची आहे तितक्या समसंख्या किती आहेत तिथे लक्षात घेऊया. तर 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्या जर आपण घेतल्या तर एकूण संख्या 20 आहेत आणि त्याच्यापैकी अर्ध्या ह्या समसंख्या असतील, म्हणून भागिले 2 केले तर भागिले 2 केले तर आपल्याला एकूण समसंख्या मिळतात 10. म्हणून या ठिकाणी यांची किंमत होते 10. आता आपल्याला या समसंख्येच्या सूत्रासाठी म्हणजे बेरीज काढण्यासाठी सूत्र वापरायचे आहे की नैसर्गिक क्रमवार समसंख्यांचे सूत्र असेल n गुणिले n+1 या सूत्राचा वापर करायचं. तेव्हा आपल्याला क्रमवार असलेल्या समसंख्यांची बेरीज काढता येतं. या ठिकाणी यांची किंमत ठेवून घेऊया. n बरोबर 10 गुणिले 10 अधिक 1 म्हणजेच 11, म्हणजेच 10 गुणिले 11 केले तर आपल्याला मिळेल 110. या पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. समजा या ठिकाणी नैसर्गिक क्रमवार विषम संख्या जर विचारलं असतं तर काय केलं असतं? हा प्रश्न आपल्या मनात आला असेल तर विषम संख्या जर असतं तर आपण समसंख्येसाठी हा सूत्र वापरला n गुणिले n+1. तर आपल्याला विषम संख्यासाठी कुठला सूत्र वापरायचा आहे? फक्त काय करायचं मित्रांनो, इथे n गुणिले n करायचं. फक्त n गुणिले n केलं म्हणजे एकूण संख्या गुणिले एकूण संख्या, तर या ठिकाणी आपल्याला विषम संख्यांची बेरीज काढता येईल. या पुढील प्रश्न 12वा प्रश्न बघूया. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीत किती संख्या आहेत? 7च्या पटीत आपल्याला संख्या शोधायच्या आहेत. पहिली याच्या आधीची संख्या जर बघितली 71च्या आधीची 70 येते, परंतु 70 आपल्याला मोजण्यात येणार नाही. 70च्या पुढे जर आपण 7 मिळवले तर 77 पहिली संख्या मिळते. 77 अधिक 7 केले तर आपल्याला इथे 84 ही संख्या मिळते आणि 84 नंतर 7 केले तर आपल्याला इथे 91 ही संख्या मिळेल. परंतु आपल्याला 85 पर्यंतच मोजायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला 91 मोजता येणार नाही. ह्या दोनच संख्या आहेत 77 आणि 84, ज्या 71 ते 85च्या दरम्यान 7च्या पटीत येतात. पटीत येतात म्हणजे 7ने भाग जाता येतात संख्येला, म्हणून अशा दोनच संख्या आहेत. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण 13वा प्रश्न बघूया. 52 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? तर सर्वप्रथम याची मांडणी कशी करायची ते समजून घेऊया की 52 नंतरची म्हणताय म्हणून आपण इथे प्लस लिहायचं आहे आणि 5वी विषम संख्या म्हणजे 5वी म्हणजे 5 मिळवायचे त्यालाच गुणिले 2 करायचे. आता गुणिले 2 कशासाठी? तर प्रत्येक विषम संख्या ही 2 ने वाढत जाते, म्हणून गुणिले 2. आता पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या की विचारलेली संख्या विषम आहे आणि दिलेली संख्या सम आहे. जर दोन्ही संख्येचा प्रकार वेगवेगळा असेल तर इथे -1 करणं गरजेचं आहे. यानंतर इथे आपल्या मनात प्रश्न आला असेल की इथे सम दिलेले आहे आणि विचारलेली संख्या विषम आहे तर -1 करायचं आहे, परंतु इथे सम आहे आणि इथे पण जर विचारलेली संख्या सम असेल तर इथे आपल्याला -1 करण्याची गरज नाही आहे. समसंख्या आणि समसंख्या दिली असेल तर -1 करायचं नाही. विषम संख्या आणि विषम संख्या दिली असेल तरी सुद्धा -1 करायचं नाही. फक्त विचारलेल्या प्रश्नामध्ये जर दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या ही भिन्न भिन्न प्रकारात असेल तरच -1 करायचं, अन्यथा -1 करायचं नाही. पुन्हा या पद्धतीने आपण रीत मांडून घेऊया. 52 नंतरची म्हणजेच प्लस 5वी विषम म्हणताय प्रत्येकात 2चा फरक असतोय म्हणजे 5 गुणिले 2 वजा 1 आणि या पद्धतीने याला सोडवलं तर 52 अधिक कंसातली क्रिया केली तर 5 अधिक 2 वजा 5 गुणिले 2 10 वजा 1 केलं तर आपल्याला 9 मिळत आहे आणि 52 अधिक 9 केलं तर उत्तर मिळत आहे 63. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 14वा. 85091 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त 5 अंकी किती संख्या तयार होऊ शकतात?
म्हणजेच इथे 5 अंक दिलेले आहेत, या 5 अंकांपासून जास्तीत जास्त 5 अंक म्हणजे किती संख्या तयार होतील 5 अंकी, हे इथं विचारण्यात आलेलं आहे. तर यासाठी आपण एक ट्रिक बघूया. ट्रिक काय असेल ते लक्षात घ्या. ट्रिक असेल मित्रांनो, जर 5 अंक दिलेले असतील आणि त्या 5ही अंकात जर शून्य नसेल, बघा दिलेले अंक 5ही अंक असतील आणि त्यामध्ये शून्य नसेल, तर आपल्याला 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 या ट्रिकचा वापर करायचा आहे. म्हणजेच बरोबर आपल्याला मिळेल 120. म्हणजेच एकूण 5 अंकांपासून 5 अंकी संख्या 120 तयार होतात. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले जे अंक आहेत त्यामध्ये 0 हा अंक दिलेला आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी ट्रिक थोडी बदलावी लागेल. ट्रिक काय असेल, फक्त या 5च्या जागी आपल्याला 4 लिहायचं आहे. 4 गुणिले पुन्हा 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. जर 5 अंकांमध्ये एक अंक 0 असेल तर 4 हा पुन्हा पुन्हा लिहायचा आणि जर 5 अंकांमध्ये 0 नसेल तर ही वरील ट्रिक वापरायची आणि याचं गुणाकार केलं तर आपल्याला एकूण उत्तर मिळेल 96. म्हणजे 96 हे उत्तर मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांक 96 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचं बघूया. 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असता त्यात किती समसंख्या असतील. बघा 20 ते 51 पर्यंत आपल्याला संख्या लिहायची आहे, तर त्यामध्ये एकूण समसंख्या किती हे विचारलेलं आहे. तर 20 ही पहिली समसंख्या होणार. त्यानंतर 21 पासून आपण 50 पर्यंत विचार करूया, कारण 51 ही विषम संख्या आहे आणि 21 पासून 50 पर्यंत एकूण 30 संख्या असतील आणि या 30 संख्यांमध्ये अर्ध्या समसंख्या, म्हणून समसंख्या त्याच्यापैकी अर्ध्या केल्यात तर आपल्याला मिळेल 15. म्हणजे 15 ह्या समसंख्या 21 ते 50 आणि 20 हे एक सुद्धा समसंख्या आहे. म्हणजे एकूण आपल्याला 16 समसंख्या मिळतील. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. 46,83,250 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. हाऊ टू राईट द नंबर 46,83,250 इन वर्ड्स. म्हणजे मराठीत ते अक्षरात कसं लिहाल. तर या ठिकाणी आपण आताच वाचन केलं आहे की 46 लक्ष म्हणजे लाख 83,250 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी सर्वात मोठी ऋण संख्या कोणती. सर्वात मोठी निगेटिव्ह नंबर इथे विचारलेले लार्जेस्ट निगेटिव्ह नंबर. तर हे एक लक्षात घ्या की निगेटिव्ह नंबर विचारलेले आहे म्हणजेच त्याच्या पुढे वजाबाकीचं चिन्ह असणे गरजेचं आहे. आणि पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला इथे एकूण तिन्ही संख्येमध्ये वजाबाकीचा चिन्ह लागून आलेला आहे. परंतु जेव्हा आपण संख्यारेषा काढतो, संख्यारेषेच्या मध्यभागी 0 असतो आणि उजवीकडे धनसंख्या असतात 1, 2, 3 या पद्धतीने पुढे कंटिन्यू संख्या वाढत असतात. आणि डाव्या बाजूला जर आपण विचारात घेतलं तर -1, -2, -3 या पद्धतीने डावीकडे निगेटिव्ह नंबर्स हे वाढत असतात. पण या ठिकाणी लक्षात घेतलं तर डावीकडील संख्या ह्या उजवीकडील संख्येपेक्षा केव्हाही लहान असतात. आणि या ठिकाणी आपण जर -4, -2चा विचार केला तर संख्या रेषेवर पहिल्यांदा -2 येणार आणि -4 नंतर येणार इकडे आणि मधात -3 येणार आणि ही -4च्या -2 ही उजवीकडे येते. म्हणजेच ही -2 ही या ठिकाणी सर्वात मोठी निगेटिव्ह नंबर्स होणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. दुसऱ्या पद्धतीने आपण लक्षात घ्यावं की निगेटिव्ह नंबर्स जे असतील तर निगेटिव्ह नंबर्स जसं उदाहरणार्थ इथे 4 आहे, 2 आहे आणि 50 आहे. तर या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आपण आता जर विचारात घेतली तर 50 आहे. पण यांना आपण जर निगेटिव्ह सिम्बॉल जर लावलं, जी लहान आहे ती सर्वात मोठी होते, ही लक्षात ठेवायची. यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघूया. x ही एक विषम संख्या आहे, तिच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती असेल. या ठिकाणी x ही विषम संख्या दिलेली आहे, तिच्या पुढची दुसरी विषम संख्या विचारलेली आहे. तर आपल्याला विषम संख्या पुढची काढण्यासाठी प्रत्येक विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. तर प्रत्येक विषम संख्येमध्ये हा 2चा फरक असतो. म्हणजे x अधिक 2 जर आपण केलं तर ही पहिली विषम संख्या होईल आणि x अधिक पुन्हा 2ने वाढवलं म्हणजे 2 अधिक 2 4 केलं तर ही दुसरी विषम संख्या होईल. एक्सच्या पुढील दुसरी विषम संख्या विचारलेली आहे म्हणजेच x अधिक 4 ही एक्सच्या पुढील दुसरी विषम संख्या म्हणता येईल. पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न
19वा प्रश्न आपण बघूया. 76,45,213 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत? सर्वप्रथम लक्षस्थानचं विचारलेलं आहे, म्हणून लक्षस्थानचं जर विचारात घेतलं तर इथे 6 अंक लक्षस्थानी आहे. त्यानंतर हजार स्थानचा अंक, एकक, दशक, शतक असं मोजलं तर 5 हा अंक आपल्याला मिळतो आणि दशक स्थानचा 1 अंक म्हणजे 6, 5, 1 हा असलेला पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आपण इथं बघूया. शेवटचा प्रश्न, या ऑनलाईन टेस्टमधील पुढील संख्या समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? तर सर्वप्रथम आपण इथे जर संख्या जर लक्षात घेतले तर या संख्या कोणत्या आहेत? पहिला पर्याय बघूया, मूळ संख्या. तर या मूळ संख्या आहेत का? एक ही मूळ संख्या तर नाहीच आहे, त्याच्यामुळे पहिला पर्याय आपल्याला म्हणताच येणार नाही. 10, 6, 15, 21, 28 ह्या मूळ संख्या नाही आहेत, म्हणून हा मूळ संख्येचा गट नाही आहे. त्यानंतर वर्गसंख्या. वर्गसंख्या जर विचारात घेतल्या तर 1ला सोडून इथे कुठल्याही बाकीच्या वर्गसंख्या नाही आहेत, म्हणून हा वर्गसंख्येचा सुद्धा गट नाही आहे. त्यानंतर आपण त्रिकोणी संख्येचा विचार केलं तर पहिली त्रिकोणी संख्या जर विचारात घेतलं तर 1 आहे. त्यानंतर दुसरी जर त्रिकोणी संख्या जर विचारात घेतली तर 1 अधिक 2 दुसरी विचारली, म्हणून 1 अधिक 2. पहिली जर 1 आहे तर या 1 मध्ये दुसरी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी 1 अधिक 2 केले तर 3, म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या 3 मिळते. मग या 3 मध्ये तिसरी त्रिकोणी संख्या पाहिजे, म्हणून 3 मिळवायचं. तर 3 मध्ये 3 मिळवले तर 6, त्रिकोणी संख्या 6 मिळाली. अशा पद्धतीने आपण 6 अधिक 4 केलं, चौथी त्रिकोणी संख्या मिळते. 10 अधिक 5 केले तर 5वी त्रिकोणी संख्या. 15 अधिक 6 केले तर 6वी त्रिकोणी संख्या. म्हणजेच या ठिकाणी हा जो संख्यांचा गट आहे हा त्रिकोणी संख्यांचा गट आहे हे म्हणता येईल. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. परंतु पर्याय क्रमांक 4 जर आपण पडताळून बघितलं तर इथे लक्षात घ्या की संयुक्त संख्यांचा हा गट आहे का? तर नाही, कारण इथे 1 ही संयुक्त संख्या पण नाही आणि मूळ संख्या नाही, आणि 3 ही सुद्धा संयुक्त संख्या नाही, ती मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे आपल्याला म्हणता येईल निश्चितपणे की इथे दिलेला प्रश्न प्रकारामधील हा जो संख्यांचा गट आहे हा त्रिकोणी संख्यांचा गट आहे. अशा पद्धतीने आपण या ऑनलाईन टेस्ट क्रमांक 2 मधील 1 ते 20 पर्यंतचे पूर्ण प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. मित्रांनो, याची उत्तरे आपल्याला कशी वाटलीत हे नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून येणारे नवनवीन व्हिडिओज आपल्याला सर्वप्रथम बघता येईल. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार.